कारण या ठिकाणी आपण या ठिकाणी एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या विशेष कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी मी थोडक्यात विशद करतो आणि नंतर आपण कार्यक्रमाला पुढची सुरुवात करूया. या कार्यक्रमाचा एक वेगळी एक संकल्पना अशी आहे की मागच्या 8 दिवसापासून माननीय युनुस पटेल साहेबांचा एक आमच्या पाठीमागे आग्रह चालला होता की आपला एक कर्मचाऱ्यांचा आणि आपला एक परिचय असला पाहिजे. आपले कर्मचारी कोण कुठं काम करतायत, कोणत्या प्रभागात काम करतायत, कुठं काम करतात, कोणत्या एरियात काम करतायत, तसेच आपल्या स्वच्छता कर्मचारी जो आहे हा स्वच्छता कर्मचारी कसा काम करतो याची भूमिका आपल्याला एक आपल्या प्रभागामध्ये आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहे. तर याची जाणीव आपल्या सर्वांना असावी, नागरिकांना असावी हा किती काम करतो कर्मचारी आपला, आणि त्याचा या कर्मचाऱ्याच्या काम करण्यामुळे आपला हा परिसर स्वच्छ राहतो. ही सगळ्यात मोठी भूमिका त्यांनी आमच्यासमोर मांडली. म्हणून मी म्हटलं सर आपण कार्यक्रम करूया निश्चित. म्हणून आजचा योग पण असा चांगला आहे की आज माता रमाई यांची सुद्धा जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानेच मी सन्माननीय सर्व नगरसेवकांना विनंती करतो की आपण प्रथम आपण अभिवादन करूया या ठिकाणी आणि नंतर पुढच्या कार्यक्रमात सेंटरमध्ये एक काम करा, मोठा आहे ना, मोठा आहे तिकडे वा तुम्ही. अरे पुरा माता रमाईचा, माता रमाईचा, माता रमाईचा. बस खड़े रहो, आप एक साथ सब खड़े ले पीछे आ जाओ थोड़ा. हाँ तिकडे बघा. आता जो कार्यक्रम आपण जो विशेष जो ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सुद्धा आपण जो सफाई कामगारांचा जो विषय जो मांडला साहेबांनी, आपला सन्माननीय युनुस साहेबांनी तसेच बाकी सर्व नगरसेवकांनी, की आपल्या कर्मचाऱ्यांना पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या कर्मचाऱ्याला काय हवं काय नको या सर्व गोष्टी तुम्ही वरिष्ठ वरती अधिकाऱ्यांनी सुद्धा बघितल्या पाहिजे असं त्याने आम्हाला नेहमी सांगतच असतात. आणि असं बोलला तर सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या तर म्हणजे कालपासून वरपर्यंत सर्व माहितीच आहे. कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी आहेत काय नाही सर्व त्यांना माहितीच आहे. तर आता हा जो स्वच्छतेचा जो विषय आहे आजच्या सर्व म्हणजे देश पातळीवर सुद्धा आपला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपलं जे शहर आहे हे चांगल्या मार्कांनी पास व्हावं आणि आपल्या शहराला एक चांगलं मानांकन प्राप्त व्हावं यासाठी सगळ्यात महत्वाचा वाटा जो असतो तर सगळ्यात सफाई मजुरांचा असतो. म्हणून मी या प्रसंगी सगळ्यांचं अभिनंदन देखील करू इच्छितो आणि कौतुक देखील करू इच्छितो. त्याच्यामुळे मी सर्वांना टाळ्या वाजवून आपण सर्वांचं सफाई कामगारांचं आपण या ठिकाणी या ठिकाणी मी स्वागतपर आपण या ठिकाणी सन्माननीय नगरसेवकांचं मी करू इच्छितो. या ठिकाणी आमचं करू नका, आमच्यातर्फे साहेबाचा करा, तुमचं करून द्या, माझमध्ये आमचा करा. मी पठारेंना विनंती करतो की त्यांनी पुढचं आपण आपलं अभिनंदनाचं या ठिकाणी मांडावं. ते माहिती लावून मी सन्मान नगरसेवक युनुसभाई पटेल यांना विनंती करतोय की मान्य साहेब साहेब मानोदकर साहेब यांचा सत्कार करा. शालाने त्यानंतर सत्कार चांगला झाला. यांच्या जबाबदारी सत्कार सोपं नाही तर पुढचा सक्सेस कार्यक्रम. हे आले नगरसेवक आज आम्ही काय अडचण नाही. त्याचनंतर कडबा वाघमारे यांचं स्वागत. सुनील हिवराळे इधर करा. झाले का? आपण
पहिला कार्यक्रम म्हणजे आगळा वेगळा पण कार्य पहिला त्यांनी कर्मचाऱ्यांचा ठेवला ही फार मोठी गोष्ट आहे. धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. युनुस पटेल साहेब, हालाकी सत्कार काय म्हणजे सन्मान्य जर पहिले करायचं असतं त्यामुळे मी श्री मानोदकर सरांना विनंती करतो की आपण युनुस पटेल साहेबांचा सत्कार करावा. पटेल साहब इधर दे. त्याचप्रमाणे अजर पठाण यांचं स्वागत. ऐसा थँक्यू थँक्यू. त्याचप्रमाणे जिनेश पटेल, त्याचप्रमाणे जावेद भाई यांचं स्वागत. भाई 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 मोबाइल मोबाइल भाई यांचं स्वागत. मंगेश भाऊ यांचं स्वागत. नितेश रागन म्हणून सोडून करतील या पर्यंत. अरे भाऊ सर्वप्रथम आज इतर सर्वप्रथम अभिवादन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण अभिवादन करतो. आणि आज इथे जमलेले सर्वप्रथम मी आपलंच नाव घेतो. सफाई कर्मचारी जेवढे पण बसलेले आहे त्यांचा मी मनापासून इथे आज स्वागत करतो. आणि मंचावर उपस्थित आमचे सर्व सन्माननीय सदस्य आणि मनपाचे सर्व अधिकारी वर्ग यांचं पण मी इथे मी आगमनाचं मी स्वागत करतो. आणि फक्त आपल्याशी 2 मिनिटच घेणार. सर्वप्रथम मी हे बोलणार की मनपामध्ये आता सध्याला सर्वात जास्त मेहनतीचे काम जर का कोणी करत असेल तर ते सफाई कर्मचारी आहेत. आणि एक खंत आहे अशी माझी की सर्वात कमी मानधन पण यांनाच भेटतो. उलटा झालंय की जास्त मेहनत करणारा कमी पगार घेत आहे आणि कमी मेहनत करणारा ते एसी मध्ये जास्त पगार घेत आहे. तर सर्वप्रथम हा जो सिस्टम आहे तर त्याला आपल्याला एक समान सिस्टम किंवा जो जितकी मेहनत करेल त्याला तितका मानधन दिलं गेलं पाहिजे असा माझा एक विचार आहे. हीच प्रथा जी आहे तर अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमध्ये तुम्ही तेव्हा का एक अधिकारी आणि एक सफाई कर्मचारी यांचा पगार जे आहे ना मानधन इक्वल आहे. याच्यापेक्षा मतलब सफाई कर्मचारी किंवा मेहनत करणारा माणूस त्याची पगार जास्त आहे तिथे. आम्ही पण हेच आता प्रयत्न करणार आहे. जीबी मध्ये मी स्वतः जाणार आहे आणि मी हे प्रस्ताव तिथे दाखल करणार आहे की सफाई कर्मचारी जेवढे पण आहे आपल्याकडे त्यांना जे तर जे केंद्र शासनाचा जो 7वा वेतन आयोग आहे तो त्वरित लागू झाला पाहिजे. आता 8वा आहे. आता 7वा भेटला का तुम्हाला? आता 8वा वेतन आयोग जे आहे तर सर्वप्रथम सफाई कर्मचाऱ्यांना पहिले ते लागू झाला पाहिजे असे मी तिथे मी स्वतः प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला फक्त एक सूचना देतो ऍज अ कॉर्पोरेटर म्हणून की तुम्ही लोकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतात. अधिकारी हे लोकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये संपर्कामध्ये नसतात. तुम्ही लोक डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तुम्ही काय करा फक्त तुम्ही आता पण तुम्ही चांगलंच काम करू राहिले. फक्त एक काम करा की लोकांची चांगली वागणूक करा. जे कोणी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील संपर्कामध्ये येतील त्यांच्याशी नीट मतलब एक गोड बोला. काम काय एक काम कमी झालं तर चालेल आपल्याला
परंतु काय आहे, लोकांशी एकदम चांगले संबंध ठेवा. त्यांना असं वाटलं पाहिजे की हे आमचे लोक आहे, हे आमच्या सेवेसाठी आहे. आणि त्यांना पण ते काय अल्टिमेटली टॅक्स पेअर तेच आहे. जेव्हा ते टॅक्स पे करतात तेव्हा तुम्हाला मानधन भेटतो. तर ही पण आपली एक जबाबदारी आहे की तुम्ही त्यांच्याशी नागरिकांशी एकदम गोड गोड बोला. आणि ते आपलं काम तर एकदम उत्तम आहेच. मी पहिलेच तुमची प्रशंसा केली की तुम्हाला जास्त मानधन मिळायला पाहिजे. परंतु जेव्हा लोकांमध्ये काय असतं माहितीये का, काय कोणी काय टेन्शन मध्ये असतात, घरातील काही टेन्शन असतात, त्यात माणूस काय ते बाहेर काढून देतो. तर ते त्याला काय करा, थोडंसं कंट्रोल करा आणि लोकांशी बस चांगली वागणूक करा. आणि आपल्याकडे साहेब आता नवीन गाड्या कधी येणार आहे आपल्याकडे? मार्च पर्यंत मार्च पर्यंत. आता सध्या काय आहे, ते कुठं पण गेल्यावर काय ते लोक समजले कचऱ्याची गाडी आमच्याकडे येतच नाही. आता जेवढे तुमच्याकडे सोर्सेस आहे तेवढे सोर्सेस एकदम फुल्ली मतलब यूज करो उसको, फुल्ली उसको यूज करो. उसके बाद जो है तो अभी बहुत सारे जगहों पे कंप्लेन है कि गाड़ी आ रही नहीं. ही समस्या आपली आहे की हाँ. या- हाँ, वो कंप्लेन आ रही. और दूसरी कंप्लेन ये भी आ रही है कि भाई कोई कर्मचारी क्या कर रहे हैं, सुनो ना, कोई कर्मचारी गाड़ी पे एकदम हाइट पे खड़े जा रहे हैं और लेडीज की कभी कभी हाइट कम रहती, बकेट उस तक पहुंच रही नहीं. अब वो क्या कर रहा है, जवान जो भी कर्मचारी है वो टाइट खड़े जा रहा है और ऊपर ही दबा है. तो थोड़ा सा क्या करो अपन, थोड़ा नीचे भी हाथ झुका के ले लो, या एक आधा कर्मचारी और एक्स्ट्रा दे दो कि भाई उठा के, कोई बुढ़ा रहता, कोई ज़ईफ लोग रहते, तो ऐसे लोगों की माणुसकीच्या नाते तुम्ही मदत करा. आता मला नियम माहित पडलेला आहे की ते गाडीमध्येच आहे कर्मचारी, परंतु कधी कधी काय असतं माणुसकीच्या नात्यावर नियमामध्ये पण तुम्ही काय चेंज करू शकता तुम्ही स्वतः माणुसकीच्या नाते. तर हे एक दोन माझे सूचना होत्या, ते तुम्ही ऐकल्या. सर्वांचे धन्यवाद. सर्वांना जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांना प्रथम अभिवादन करतो आणि माता रमाई यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. या भारतामध्ये जो आपला देशाचं संरक्षण करतो फौजी, त्याच पद्धतीनं सफाई कामगार सुद्धा ह्या भारतातल्या नागरिकाचं संरक्षण करतो आरोग्याचं. आणि कामाची जे आजार भाईने सांगितलं की कामाची जी परिस्थिती आपली इथं, आता तुम्हाला माहित असेलच, पण मला जास्त माहिती आहे त्याच्यामध्ये की 1000 लोकसंख्येमागं आपल्याला 3 कर्मचारी लागतात नियमानुसार. तर आज आपल्याकडे 1000 लोकसंख्येमागे एकच कर्मचारी आहे. गाडी जवळपास कचऱ्याची एक गाडी 1200 घरांचा कचरा उचलायला पाहिजे, ती आज एक गाडी 5-5 हजार घरांचा कचरा उचलते. याच्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यावर खूप लोड आलेला आहे. त्या उद्देशानं आम्ही सर्वांनी, विनोद भाईनी, आझर भाईने, आम्ही सगळी मागणी केलेली. लोक वाढून मिळणारच आहे आपल्याला लवकरच, आणि गाड्या पण लवकरच वाढून मिळणार आहे. आणि राहिली गोष्ट, आता मी तर तुमचाच आहे, परंतु माझ्या टीमनं या सर्वांनी आपला आदर सत्कार केला, याच्या बाबतीत मी यांचं पण खूप आभार मानतो. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की एक सफाई कामगार ज्याला 5:30 वाजेला हजेरीला जावं लागत आहे, कामावर जावं लागत आहे, तर तो सकाळी 5:30 ला जात असताना त्याला 4:30 ला उठावं लागत आहे. 4:30 ला उठला असताना त्याला एक तोंडावर पाणी मारलं की त्याला तिथं पगावं लागत आहे. मग तो गेल्यानंतर तो त्याच्या पोटातही काही नसतं, त्याचे लेकरं बाळ त्यांच्या पोटात काही आहे नाहीये, ते शाळेत गेलेत नाहीये, याची पण त्याला भान नसतं, काळजी नसतं, कारण की ड्युटीला त्याला जावं लागत आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक आज माझ्या आणि माझ्या टीमनं तुमचा सत्कार ठेवला, त्या बाबतीत मी त्यांचा खूप आभार मानतो आणि 2 शब्द संबोधित करतो. नमस्कार, जय भीम. आज माता रमाई भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते. आणि इथं आलेल्या सर्व कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि इथं आलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि 4ही नगरसेवक, तुम्ही आम्हाला इथं बोलून आमचा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद करते. आणि पुढील वाटचालीसाठी एवढंच सर्वांना विनंती करते की तुम्ही आमच्या समस्या समजून घ्या, आम्ही तुमच्या समस्या समजून घेऊ, आणि आपल्या दोघांकडूनही नागरिकांना काही त्रास होणार नाही याची मी हे करते तुम्हाला सर्वांना.
विनंती करते आणि एवढं बोलून माझी 2 धन्यवाद ताई, आपण कॅमेरा विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, त्यानंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांचा सत्कार जो या ठिकाणी युनिस भैयानं ठेवला, म्हणजे ही संकल्पना कुठेच नाही झाली असणार आतापर्यंत जसं मी बघतोय. आणि तुम्ही सगळेजण सफाई कामगारामुळेच आज सगळ्या लोकांचे आरोग्य हे सगळे व्यवस्थित चालते. जर तुम्ही लोकांना काम नाही केलं तर आपल्या संभाजीनगरच्या लोकांचे आरोग्य हे खूप बिघडू शकते. आणि तुम्ही सगळेजण ज्या प्रकारे काम करतात त्यासाठी आम्ही तुमचे आभारी राहू. आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत नेहमी उभं राहू. कुठेही गरज पडली, कुठल्याही व्यक्तीचं काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या समस्या आपण समजून आपण मिळून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद भाऊ. या देशाचे घटनाशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, आल्याबाई होळकर माता, मौलाना आझाद, या सर्व थोर नेत्यांना, महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज सर्वांना माहित आहे आपल्यासाठी आज जे आपण जे इथं सत्कार कार्यक्रम ठेवला, सर्व मनपाचे कर्मचारी, अधिकारी, सर्व नगरसेवक उपस्थित आहे. आज आनंदाचा दिवस आहे. आपली माता रमाई यांची आज यांचा जयंती आहे. हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आज या हर्सुल गार्डन मध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की मनपाच्या निवडणुका झाल्या आहेत. त्याच्यामध्ये हर्सुल प्रभागामध्ये 4 MIM पार्टीचे नगरसेवक निवडून आले. या 4ही नगरसेवकातर्फे आमचे महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त मानवतकर साहेब आणि आपले या प्रभागाचे SI 2 भाले साहेब, दाभाडे साहेब आणि जवान पटारे साहेब, जगताप साहेब, वाघमारे साहेब आणि हिराळे साहेब यांचा आम्ही चौघा नगरसेवक कडून आज या प्रभागामध्ये सत्कार ठेवला आहे. तुमच्या समोर ते झाला आहे. साहेब, तुम्हाला एक सांगतो, आजपासून नाही, निवडणुका 15 तारखेला झाल्या, 16 तारखेला रिझल्ट आले आणि 4 नगरसेवक निवडून आले. 16 तारखेपासून या प्रभागामध्ये जितके साफसफाई मजूर पुरुष आणि महिला, 16 तारखेपासून जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासून तर सर्व कर्मचारी माझा परिवार आहे. हे माझा परिवार आहे. भाले साहेब असो की दाभाडे साहेब असो की आमचे 4 जवान असो, त्यांना मी 16 तारखेपासून सांगत आहे की आपल्याला सर्व कर्मचारी, सफाई त्यांच्याची भेट आपण करू. तुमचा सत्कार आम्ही ठेवतो. सर्वाला भेटायचं आहे. मी अजर पठाण आमचे नगरसेवक आहे, थोडा यंग आहे, ते जज्बात मध्ये बोलतात, ते चांगली गोष्ट आहे. असा एखादा माणूस पाहिजे आपल्यामध्ये.
अजर पठाण साहेबाला मी सांगतो की अजर पठाण साहेब हे आपला परिवार आहे. घरामध्ये जेव्हा साफसफाई होते सकाळी, साफसफाई कोण करतो? तुम्ही करत नाही, मी करत नाही. आमची आई, बहीण, पत्नी, घराचे जे महिला असतात ते सकाळी उठून सर्वप्रथम काय करतात? ते घर, ताईला माहित आहे, स्वच्छता करतात. बरोबर आहे, साफसफाई करतात. आपली बहीण असो, बायको असो, आईचं तर सवाली, त्यांचं नाव मी घेणार नाही. हे दोघं, आई आणि बहीण, त्यांची काही चूक झाली, आईची चूक बी झाली, तो आपण आईला म्हणू शकत नाही. हे आपली अवकात नाही, आपली ताकद नाही आईला म्हणायचं. पण बायकोला आणि बहिणीला आपण म्हणू शकतो. त्यांची चूक झाली, त्यांची चूक आपण सांभाळून घेतो आणि त्याला सांगतो, ताई तुझी असं जी चूक झाली, तू एक हे जे आपल्या घराचे एक रूम आहे तू साफ केला नाही, उद्यापासून तू आता करू नको, साफसफाई कर. तुम्हाला मी आश्वासन देत नाही, 100% सांगतो. काही आमची बहीण असो, भाऊ असो, चूक सर्व असं नाही का चूक माझ्याहून होत नाही, तुमच्याहून पण होते. आम्ही सर्व नगरसेवक आम्ही सांभाळून घेणार आहे, सांभाळून घेऊ. तुमच्याहून एक अपेक्षा आहे, तुमच्याहून माझी फक्त साहेबांसमोर मी म्हणतो, तुमच्याहून फक्त माझी इतकी अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला वाडामधून त्रास होऊन देऊ नका. तुमच्यामुळे त्रास होणार नाही. त्रास होऊन देऊ नका. आम्ही वाडामध्ये तुमच्यासाठी, लोकांसाठी उभं आहे. पण एखादा लेबरना जाणून बुजून 2 गल्ल्या सोडल्या तर आम्हाला लगेच फोन येतो सकाळी भाऊ तो आमची ते नींद झोप देऊन. माझ्या बहिणीला, भावाला, सगळ्यांना फक्त इतकं मला हे काय बोलण्याचं आहे की तुम्ही जास्त आजपासून वाडामध्ये लक्ष ठेवा. साफसफाई चांगली करा, स्वच्छता चांगली करा. सर्व जवान उभे आहे माझ्या पाठीशी, त्याला पण मी रिक्वेस्ट करतो हे सांगतो. आता वाडामध्ये आजारबाईचा म्हणणं आहे की काही गल्ल्यामध्ये साफसफाई लोक येत नाही, महिला येत नाही. आमचे अधिकारी साहेब बसले आहे. साहेब, मी साहेबाला आपले उपायुक्त जे आहे घनकचरा विभागाचे त्याला निवेदन दिलेलं आहे. भाऊना सांगितलं आता तुमची पगार कशी आहे, काय ते अजर पठाण तुम्हाला बोललेलं आहे, त्याच्यावर मला जायचं नाही. की आम्हाला लोकसंख्या प्रमाणे मजूर पाहिजे, जवान पाहिजे, जे पण आहे ते आम्हाला पाहिजे. ते बरोबर बोलले आहे की नाही भाऊ? बरोबर. आणि भाऊ तुमच्यासाठी रात्रंदिवस उभा आहे, आजपासून नाही. आणि त्यांच्या सोबत आम्ही 3 नगरसेवक आहे, त्यांच्यासोबत आज तुमच्यासाठी जे आमचे जे 4 नगरसेवक होते आमच्या अगोदर, सगळं कोणत्या पार्टीचे होते, काय होते, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. त्यांनी जे नियोजन लावलेलं आहे साहेब, मला त्याची जाणीव आहे. मी बी याच्यानंतर आमची ताई जे रंजना ताई आहे त्यांना माहित आहे. मी गेले रक्त माझी पत्नी माझी नगरसेवक होते ते मला जाणीव आहे. जे बी नगरसेवकांनी जे नियोजन तुम्हाला सांगितलं आहे, केलेलं आहे, ते तुम्ही तोडू नका. तिथे साफसफाई तुमची चालू आहे, चांगली आहे. तिथे तुम्ही दररोज करा जे नियमाप्रमाणे. जे तुमचा यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माता रमाईच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी असलेले सर्व 4ही सन्माननीय सदस्य, त्यांच्या बोलण्यातून मला या ठिकाणी सगळं जाणवलं. प्रत्येक वेगवेगळा अभ्यास म्हणजे याच्या बाबतीत अगदी अभ्यासू आहे. अजर साहेबांनी त्यांचं सूक्ष्म नियोजन होतं. त्यांनी सांगितलं की एखादी महिला किंवा एखादा वृद्ध पुरुष ज्यावेळेस येतो त्यावेळेस समोरचा व्यक्ती वरतून तो बाटली घेतो. म्हणजे एवढ्या सूक्ष्म नियोजनाने त्यांना अभ्यास केलेला आहे. बरोबर. आमचा कुठलाही कर्मचारी, तुम्ही दिलेल्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना आता सांगू. आणि
असे उद्यापासून कुठलीही तुमच्यासाठी कंप्लेंट येणार नाही अशी ग्वाही देतो. त्याच्यानंतर अशोक भाऊचं तर पाहायचं कामच नाही, त्यांचा अभ्यास आहे. त्यांना सगळं लिखित स्वरूपात सांगून दिलं आपल्याला की काय नियम आहे आणि काय नाही. त्यामुळे मला या ठिकाणी त्यांची ही मागणी मान्य करून कर्मचारी मागणीसाठी मी पाठपुरवठा करून या ठिकाणी कर्मचारी निश्चित मागून घेईल. विजयश्री ताईंनी सहकार्याची भावना दाखवलेली की आपल्या दोघांना मिळून काम करायचं आहे. त्यामुळे ताई तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला सहकार्य करणार आहात. आणि आदरणीय सन्मान्य सदस्य झिनतताई यांच्या वतीने युनुस भाऊंनी आमच्याकडे जे काही माफक अपेक्षा व्यक्त केल्या त्या सर्व अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि माझ्या स्वच्छता दूतांचा तुम्ही या ठिकाणी जो काही आज आदर केला, सन्मान केला, त्याबद्दल त्यांच्या वतीने मी आपल्या सर्व 4ही नगरसेवकांचे हार्दिक आभार मानतो, हार्दिक म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो आपल्याबद्दल आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आगे जाते का थोड़ा आगे जा सकते हैं आगे।